कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या TWJ कंपनीच्या संचालकांना अखेर बेड्या ठोकल्यात। मुख्य आरोपी समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि संचालक अमित बालम यांना गुजरातमध्ये सापळा रचून यशस्वीरित्या अटक करण्यात आली आहे। राज्याच्या तब्बल 8 जिल्ह्यांमध्ये या टोळीविरोधात गंभीर तक्रारी दाखल झाल्या होत्या। हातावर पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांपासून ते बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच या कंपनीने कोट्यवधींचा गंडा घातला होता। गेल्या अनेक महिन्यांपासून हे आरोपी पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होते, ज्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। मात्र लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस निरीक्षक माधवी राजे कुंभार आणि त्यांच्या पथकाने अत्यंत धाडसाने ही कारवाई पूर्ण केली आहे। या अटकेमुळे राज्यभरातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला असून ठाणे पोलिसांनी टीकेला आपल्या कामाने चोख प्रत्युत्तर दिले आहे। सद्यस्थितीत सर्व आरोपींना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास प्रक्रिया वेगाने सुरू आहे।